साहित्य वाटपाच्या या उपक्रमाला नानासाहेब कासुर्डे यांची आणि शुभचिंतक मंडळाची मोलाची साथ होती. आजही आहे. आज निवृत्त होऊन 3 वर्ष झाली तरी लाखो रुपयांचं साहित्य शाळेला येत असतं. पण खरं सांगू, देणारे हजारो हात, मी केवळ माध्यम. लोक मला प्रतिष्ठा देत येतात, पण खरे प्रतिष्ठेचे मानकरी ते धनवान दानशूर. नानासाहेब कासुर्डे यांची प्रवृत्तीच मुळात सहकार्याची. कुठलीही चांगली योजना घेऊन त्यांच्यासमोर गेले तर ती योजना पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पुढे होतात. सामान्यातला सामान्य माणूस अडचण घेऊन आला तर ह्यांची स्वतःचं काम हातचं टाकून त्या माणसासाठी धावपळ सुरू होते. आळस नाही, टाळाटाळ नाही, जवळचा लांबचा नाही, स्वपक्ष दुसऱ्या पक्षाचा असा भेद नाही, गरीब श्रीमंत असा विचार नाही. सतत कार्यमग्न आणि सेवानिवृत्त. यामुळे पाचगणीचा 100 वर्षात जो विकास झाला नाही तो 1986 ते 1991 या नानासाहेबांच्या अध्यक्षीय कालखंडात झाला असं म्हटलं जातं. आणि ते खरं आहे. मला या 5 वर्षात शाळेतल्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबवता आले. शालेय सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देता आल्या. माझ्या संकल्पनांना नानासाहेबांच्यामुळे मूर्त स्वरूप आलं. 1 मजली 24 खोल्यांची भव्य दिव्य शालेय इमारत बांधून मिळाली. जुन्या इमारतीची दुरुस्ती झाली. त्यांच्याकडे संकल्पना मांडताच ती कशी पुरी व्हायची याचं एक उदाहरण सांगतो. मी विद्यार्थी दशेत टेबल लँडवर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहिला होता. देसाईबाईंनी त्यांचं महिला मंडळाच्या वतीने त्या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं, पण पुढे कार्यक्रम बंद पडला होता. मी नानासाहेबांजवळ तो कार्यक्रम शिवाजी चौकात घेण्याचा संकल्प सांगितला. त्यांनी तो उचलून धरला. पायपीट सुरू झाली. 20-25 शाळात जाऊन प्राचार्यांशी बोलणी केली. संबंधित विषयाचे शिक्षक तज्ज्ञ यांच्याशी बैठक केली. मूर्त रूप दिलं. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला. शानदार देखणा कार्यक्रम. 25 विद्यालयातल्या विद्यार्थ्यांचं भव्य संचलन, मानवंदना, चित्ररथ, विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. 5000 विद्यार्थ्यांचा सहभाग, हजारो लोकांची हजेरी. दिल्लीत साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमासारखा नीटनेटका शानदार कार्यक्रम. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी केलं. आजही तो तसाच कार्यक्रम प्रजासत्ताक दिनी साजरा होतो. गेल्या 3 वर्षांपासून माझ्याऐवजी माझी कन्या प्रतिभा बेलोशे कार्यक्रमाचं संचालन करते, तेही माझ्यापेक्षा उत्तम नेटकं. सातारा जिल्हा नगरपालिका अंतर्गत क्रीडा स्पर्धांचं नानासाहेब कासुर्डे यांनी आयोजन केलं. एकाच वेळी 4 स्टेडियमवर स्पर्धा, सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, शेकडो स्पर्धकांचा सहभाग. 4 दिवस क्रीडा स्पर्धा चालल्या होत्या. सूत्रसंचालन अर्थातच माझ्याकडे. त्या दिवशी समारोप प्रसंगी मुख्याधिकारी S.K. देसाई, नानासाहेब कासुर्डे, नगरसेवक आणि मी अक्षरशः नाचलो. क्रीडांगणावर नेटका यशस्वी कार्यक्रम केल्याचा प्रचंड आनंद झाला होता. नानासाहेब कासुर्डे यांच्यामुळे मला क्रीडा, नाट्य, कला, समाजसेवा करायला व्यासपीठ मिळालं. शिक्षणात नवे नवे उपक्रम प्रकल्प राबवायला संधी मिळाली. या काळात माझं साहित्य लेखन बहराला आलं. कथा नाटकांची 50हून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली. महाराष्ट्र राज्याच्या प्रौढ शिक्षण संस्था, शिक्षण संशोधन प्रशिक्षण संस्था, बालचित्रवाणी, तंत्रशिक्षण संस्था अशा संस्थात लेखक म्हणून माझी निवड होऊन साहित्य निर्मिती होत होती. महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या हिल स्टेशनवर मला लेखक शिबिराला जाण्याची संधी मिळाली. दिल्लीला 2 वेळा साहित्य निर्मितीस निवड झाली. मी पेरत होतो, तरारून उगवत होतं. नाटकात काम करणं चालू होतं. दिग्दर्शनही करत होतो. व्याख्यानाला ठिकठिकाणी जात होतो. विशेष करून शिक्षकांसाठी आयोजित शिबिरांना जात होतो. तो पुढे 3 वर्ष चालू राहिला. दूरदर्शनवरून कार्यक्रम सुरू झाले होते, त्यामुळे बाहेर जगन्नाथ शिंदे या नावाला एक वेगळं वलय प्राप्त झालं होतं. आव्हान स्वीकारणं आणि ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते परिश्रम घेणं ही माझी प्रवृत्ती मला उपयोगी पडत होती. जळगाव जिल्ह्यातल्या खेरोदा येथे माझी प्रौढांसाठी साहित्य निर्मितीसाठी निवड झाली. मी गेलो. 33 लेखक आले होते. सगळ्यात वयानं लहान मी.
सगळे बुजुर्ग नामवंत लेखक. कार्यक्रम अधिकारी होते ना. ग. शुक्ल म्हणजे नाना. त्यांनी स्वागताच्या भेटीतच माझा आवर्जून उल्लेख केला आणि म्हणाले, या तरुण लेखकाकडून मी खूप अपेक्षा धरू नये. त्यांच्याकडून वेगळं वैशिष्ट्यपूर्ण साहित्य निर्माण व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी ते शब्द मनात धरले आणि इतर कथा लिहिल्या. त्या लिहूनसुद्धा मी साथ देऊ या काळाला या नावाचं वगनाट्य लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या पुढे काही लाखात प्रती काढायला लागल्या. नाग शुक्ल हे माझे कायमचे आशीर्वाद दाते झाले. नाग शुक्ल गुणग्राहक आणि प्रोत्साहन देणारा देव माणूस. विचार आणि आपल्या कर्तव्यानं समोरच्यावर छाप टाकणारा हा माणूस. या पितृतुल्य नाग शुक्लांकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. किमान 15-20 साहित्य निर्मिती शिबिरात आम्ही दोघे एकत्र होतो. प्रौढांचे विषय, लिहिण्याची शैली त्यांच्यामुळे मला मिळाली. पुढे त्याचा मला मोठा फायदा झाला. नवसाक्षरांसाठी गावोगावी साक्षरता केंद्र चालू झाली. नवसाक्षरांसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्याची शासनानं योजना आखली. महाराष्ट्रातल्या प्रकाशकांना पुस्तकं पाठवण्यासाठी आवाहन केलं गेलं. मला 4-5 प्रकाशकांचे फोन आले. नवसाक्षरांसाठी साहित्य लिहिण्याची विनंती केली. फॉर्मॅट सांगितला. एकूण पुस्तकांचे 3 प्रकार. नव्याने शिकण्यास सुरुवात केलेल्यांसाठी, नुकत्याच वाचनाला सुरुवात केलेल्यांसाठी आणि वाचणाऱ्यांसाठी. पुस्तकातल्या वाक्यातल्या शब्दांना श्रेणीनुसार मर्यादा, पुस्तकाच्या पृष्ठसंख्येला मर्यादा, विषयांना मर्यादा, लेखनाला मर्यादा. मी लिहिण्याचं मान्य केलं. 4 प्रकाशकांना मिळून 50 पुस्तकं द्यायचं ठरवलं. चांगले पैसेही मिळणार होते. पैसा कोणाला नको असतो. लेखनातून मिळणारा पैसा मला हवाच होता. पहाटे लिहायला बसायचो. 10ला शाळेत. शाळेतून 6:30पर्यंत यायचो. 8ला रात्रीचं जेवण, मग लिहायला सुरुवात. मध्यरात्री पहाटे झोपायचो. पुन्हा लेखन, शाळा, लेखन. सातत्याने 40 दिवस लिहित राहिलो. या काळात श्री लोखंडे माझ्या उजव्या हाताला मालिश करत. मिळालेली शैली, त्यात कथा, नाट्य, कादंबरी लिहिण्याची सवय, लोकनाट्य, वगनाट्यही त्यापूर्वी लिहिलेली. त्यामुळे कुठल्या प्रकारात लिहायचं याची अडचण आली नाही. बालपणापासून लाखो लोकांना पाहून झालं होतं. त्यांच्या हजारो कथा ऐकल्या होत्या. शेकडो प्रसंग पाहिले होते. कित्येक घटना अनुभवल्या होत्या. लिखाणात कुठेही अडचण आली नाही. लिहित राहिलो. 40 दिवसात 100 पुस्तकं लिहून झाली. मी लिहिली म्हणण्यापेक्षा आजवर आलेल्या माझ्या जीवनातल्या माणसांनी ती माझ्याकडनं लिहून घेतली. ती 4 प्रकाशकांना पाठवली. त्यातल्या काही प्रकाशकांनी DTP करण्यात आळस केला. 60 पुस्तकांचं DTP शासनाला पाठवलं आणि त्यातल्या 36 पुस्तकांचं सिलेक्शन झालं. विक्रम आणि विक्रम. पुस्तकांची पृष्ठसंख्या मर्यादित असली तरी 100 विषयांवर लिहायचं, तेही 40 दिवसात आणि 60 पुस्तकातून. एकाच लेखकाच्या 36 पुस्तकांचं सिलेक्शन होणं ही काही सामान्य गोष्ट नव्हे. अनेकांनी सांगितलं ही नोंद गिनीज बुकात नोंद होण्यासारखी आहे. मी मनाशी म्हणालो, कोणकोणत्या गोष्टी गिनीज बुकात नोंदवायच्या? मिळालेले पुरस्कार का लोकांनी केलेलं सहकार्य? आणि त्या बुकाच्या मागे लागायला वेळ आहे कोणाकडे? पुढ्यात अनेक गोष्टी वाढून ठेवलेल्या होत्या. मला लिहित राहण्यात आनंद होता. 1991 सालातल्या नगरपालिकेची इलेक्शन नानासाहेब कासुर्डे केवळ एका मतानं हरले. 100 वर्षात जे घडलं नव्हतं ते त्यांनी 5 वर्षात करून दाखवलं. तरीही लोकांनी लोकशाहीच्या मार्गाने त्यांना घरी बसवलं. माझा लोकमतावरचा विश्वासच उडाला. निवडणूक काळात घडलेल्या अपगोष्टी आणि अपप्रवृत्तींनी मी ठरवलं, किमान आपण स्वतः तरी कधीच राजकारणात जायचं नाही. लोक भविष्यातल्या विकासाचा विचार करत नाहीत. मतदान दिवसाचा फक्त विचार करतात आणि मतदानाचा हक्क बजावताना कर्तव्याची जाणीव ठेवत नाहीत. नानासाहेब निवडणूक हरले. 5 गणी 2 दिवस बंद होती. शेकडो लोक हळहळत होते. अक्षरशः काही माणसं रडत होती. पण नानासाहेब धीरोदात्त. त्यांनी निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात केली. सार्वजनिक सेवेला वाहून घेतलं आणि अशाच काळात मला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. नानासाहेबांना नवी पालवी फुटली. नवचैतन्य आलं. जणू स्वतःलाच पुरस्कार मिळाला आहे अशा तोऱ्यात त्यांनी कार्यक्रमांचा सपाटा लावला. शुभचिंतकांमार्फत सत्कार, हनुमान मंडळामार्फत सत्कार, नगरपरिषदेमार्फत सत्कार,
शिक्षण मंडळामार्फत सत्कार, लववीर क्लबमार्फत सत्कार, पाचगणीतल्या सगळ्या सेवाभावी संस्थांमार्फत सत्कार, रोटरी क्लबमार्फत सत्कार आणि या सत्कारात वरबापाचा तोरा नानासाहेबांचा. या पुरस्काराला विशेष महत्त्व होतं. केवळ 17 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला होता आणि पाचगणीतल्या प्रत्येकाला कुटुंबाचा घटक असणाऱ्याला हा पुरस्कार मिळाला होता. माझ्या सत्काराचं लोणवं जिल्हाभर सुरू झालं. 60-70 ठिकाणी सत्कार झाले. सातारा, कराड, खंडाळा, जावळी, कोरेगाव, किती सत्कार. का एवढं प्रेम माझ्यावर? मग सांगा बघू, मी कोण? मी कोणीच नाही. अनेकांच्या आशीर्वादाचा हा सत्कार तो सुरू होता. जवळजवळ 6 महिने हे सत्काराचे सोहळे चालू होते. मी सत्कारांना जायचो. माझ्या कार्याचं श्रेय त्यांच्या चरणी वाहून मोकळा व्हायचो. एवढंच काय, मिळालेली शाल तिथे कोणा वृद्धाच्या खांद्यावर घालून त्यांना नमस्कार करून तिथून बाहेर पडायचो. जिल्ह्यातल्या शेकडो नाट्यमंडळांशी लेखक या नात्याने माझा संबंध होता. त्यावेळी अधिक नाटकांच्या सीझनमध्ये दररोज शेकड्यांनी प्रयोग महाराष्ट्रभर यात्रा, उरूस, उत्सवानिमित्त होत होते. रोज नाट्यप्रयोगाच्या परवानगीसाठी पत्रांचा ढीग लागत होता. पोस्टमन यायचा, तो हसतच म्हणायचा, संपूर्ण शहराची पत्रं असतात ना, त्याहून जास्त पत्र तुमची असतात. त्या काळात प्रयोगामागे 25-50 रुपये धरले तरी मला हजारात मानधन मिळत होतं. चांगले पैसे मिळाले त्या काळी. सातारला शाहू कला मंदिरामध्ये शिक्षक मंडळ आणि सातारा नगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने सत्कार होता. अध्यक्षस्थानी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मराठे साहेब होते. ते माझा गौरव करताना म्हणाले, जगन्नाथ शिंदे यांचा गौरव करून मला समाधान मिळणार नाही. मी त्यांच्या घरी जाणार आहे. त्यांना हा पुरस्कार एवढ्या कमी वयात आणि सेवेत कसा मिळाला याचा मला शोध घ्यायचा आहे. त्यांचा गौरव त्यांच्या घरी करायचा आहे. माझा समज, असे लोकप्रतिनिधी, अधिकारी सभेत बोलतात. पण आश्चर्य म्हणजे खरोखर एक दिवशी सहकुटुंब, पत्नी, मुलांसह ते माझ्या घरी आले. आल्या आल्या म्हणाले, मी फक्त चहा घेणार आहे आणि तासभर तुमच्याशी बोलणार आहे. त्यांनी विचारलं मला की 17 वर्षात तुम्ही असं काय केलं की तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? मी म्हणालो, सर, मी काहीच नाही केलं. केल्या असतील तर चुका खूप केल्या आहेत. जे काही चांगलं केलं ते माझ्या सहवासात आलेल्या लोकांनी केलं आहे. मला मात्र शेंदूर फासून ठेवला. अहो, काहीतरीच काय बोलताय? सर, मी खरंच सांगतो. तुम्हाला फक्त एक घटना सांगतो, तीही तुमच्या साक्षीनं घडलेली. तुम्ही पाचगणीत येऊन गणवेश वाटून गेला त्यावेळी तुम्ही माझं कौतुक केलं, पण खरे कौतुकाचे मानकरी होते लक्ष्मण पाटील ओहाळ. मी ती सगळी घटना त्यांना सांगितली. त्यावर ते म्हणाले, अहो, हा तुमचा मोठेपणा आहे. श्रेय दुसऱ्याला देताय आणि मोकळे होत आहे. आणि या मोठेपणामुळेच तुम्हाला मोठेपणा मिळतोय. नाहीतर एवढा व्याप तुम्ही कसा सांभाळता? मी म्हणालो, शाळेच्या वेळात मी शिक्षक असतो आणि इतर व्याप हे माझे आवडते छंद आहेत. व्यसन आहे असं म्हटलं तरी चालेल. आता व्यसन लागल्यावर त्यात त्रास जाणवण्याचं कारण नाही. सौ कुसुम प्रपंच निभावून नेते, मला त्यामुळे भरपूर सवड मिळते. असे अनेक अधिकाऱ्यांचे अनेक प्रसंग, घटना. जिल्हा शिक्षणाधिकारी हनुमंत भुजबळ, गट शिक्षणाधिकारी गोम शिंदे, शिक्षण संचालक का. सोनवणे आणि व्ही. चिपळूणकर अशा वरिष्ठांनी माझ्या कार्याला फार मोठी प्रेरणा दिली. राष्ट्रपती पुरस्कार कमी वेळेत मिळाल्यावर फार मोठी जबाबदारी वाटते. पुढच्या दीर्घ सेवेत आपलं सगळं कार्य चढत्या क्रमानं करावं लागतं. प्रत्येक पाऊल जपून टाकायला लागतं. पुरस्कार मिळाल्यावर मी फार भित्रा झालो. आपल्या हातून कुठेही थोडीशी चूक होऊ नये याची दक्षता घेत राहिलो. माझ्या पुरस्काराची, कार्याचा गौरव करणारी शेकडो पत्रं आली. सर्वच संघटनांनी ठराव घेऊन माझं अभिनंदन केलं. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, साहित्य, नाट्यक्षेत्रातली मोठी माणसं, नाट्यमंडळं, 5,000हून जास्त पत्रं आली. कराडला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात माझा सत्कार खासदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होता. अध्यक्षस्थानी संघाचे राज्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील होते. या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांना मी पहिल्यांदा पाहिलं. त्यांच्या वक्तृत्वाने मी प्रभावित झालो. वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रगल्भ विचार, अभ्यासपूर्वक मांडणी आणि भाषणातली तळमळ. मी त्याचवेळी त्यांचा भक्त झालो.
त्यांची बुद्धिमत्ता, विचारसंपदा पाहून त्यांना श्रद्धास्थानी ठेवलं. याच कार्यक्रमात आनंदराव पाटलांचा संपर्क झाला. गोड माणूस, माणसं जोडण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी झिजणारा असा माणूस मी पाहिला नाही. वामनमूर्ती पण कीर्ती मोठी. सर्वसामान्य माणसापर्यंत या माणसाचे थेट संबंध. पुढे या माणसांशी माझे ऋणानुबंध अधिकच घट्ट होत गेले आणि ते कुटुंबातले घटक होऊन बसले. मंत्री होऊनही कसला गर्व नाही. पूर्वीचे आनंदराव पाटील आहेत तसेच आहेत. पदाची संधी मिळाल्यानंतर तिचं सेवेत रूपांतर कसं करावं हे शिकायचं झालं तर आनंदराव पाटलांकडनं शिकावं. नानासाहेब कासुर्डे सत्तेपासून 5 वर्ष दूर राहिले. या काळात त्यांनी स्वतःचे छोटे छोटे 2-3 व्यवसाय सुरू केले. माझा या व्यवसायात कुठेही संबंध नव्हता. एकतर व्यवसाय करण्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता. दुसरी गोष्ट, मी पूर्ण 58 वर्ष शिक्षक म्हणून राहायचं ठरवलेलं होतं. मधल्या काळात तशा अनेक संधी आल्या. चित्रपटात काम करण्याची, निर्मिती करण्याची संधी आली. प्रौढ शिक्षण विभागाकडे कार्यक्रम प्रमुख म्हणून संधी आली. तीही मी स्वीकारली नाही. नानासाहेब कासुर्डे आणि माझे आर्थिक संबंध कुठे आले नाहीत. आम्ही आमच्या दोस्तीत अडसर ठरतील अशी कुठलीही गोष्ट घडू न देण्याचा प्रयत्न ठेवलाय आणि आजपर्यंत तो पाळलाय. मी कुठलंही नवीन काम करायचं ठरवलं की त्यांच्यासमोर हात पसरतो. ते 1 रुपया हातावर ठेवतात आणि तो 1 रुपया मला लकी ठरतो. माझ्या कामात मला कुठेही पैशांची अडचण येत नाही. आत्तापर्यंत मी 4-5 वेळा तरी त्यांच्यासमोर हात पसरलाय. पुन्हा पाचगणी नगर परिषदेचं इलेक्शन जाहीर झालं. इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरू झाल्या. नानासाहेब कासुर्डे, महाबळेश्वरचे DM बावळेकर, साहेबराव बिरामणे यांनी मला निवडणूक लढवायचा आग्रह धरला. मी निवडणूक निधीची अडचण सांगितली. त्यावर त्यांनी प्रत्येकी 5,000 रुपये द्यायचं ठरवलं. तरीसुद्धा मी नकार दिला. नानासाहेब निवडणुकीत निवडून आले. 1 वर्षासाठी नगराध्यक्ष झाले. स्वतः जिंकून आल्यासारखा मला आनंद झाला. माझ्या शैक्षणिक सामाजिक कार्याला गती आली. शिक्षकांच्या संघटनात माझा दुरून संबंध आला होता. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पुरोगामी शिक्षक संघाला बँक निवडणुकीत प्रसिद्धी विभाग सांभाळून घवघवीत यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. याची नोंद राज्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी घेतली. रत्नागिरी अधिवेशनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर टाकली. केवळ 5 दिवसात अत्यंत नेटकी, सुंदर, आकर्षक स्मरणिका तयार झाली. पुढे त्या स्मरणिकेला शिक्षक संघाची गाथा म्हणून ओळखलं जायला लागलं. स्मरणिका तयार झाली. अधिवेशन 3 दिवस पुढे राहिलं होतं. शिवाजीराव पाटलांनी रत्नागिरीला स्वतःच्या रूममध्ये माझी उतरण्याची सोय केली. मी अधिवेशनाच्या दृष्टीनं काही सूचना केल्या. त्या शिवाजीराव पाटलांनी उचलून धरल्या. त्यांच्या भाषणापासून अधिवेशनाच्या तयारीला मी जुंपून घेतलं. 3 लाख शिक्षकांचं अधिवेशन होतं. सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर होती. मुख्यमंत्री शरद पवार आणि निम्म मंत्रिमंडळ अधिवेशनाला हजर होतं. न भूतो न भविष्यती असं अधिवेशन झालं. यशात मला वाटा शिवाजीराव पाटलांनी सन्मानाने दिला. तालुका, जिल्हा, कुठल्याही शिक्षक संघाच्या कमिटीचा साधा सभासद नसलेला जगन्नाथ राज्य शिक्षक संघाचा प्रसिद्धी प्रमुख झाला. आत्तापर्यंत माझ्या अनेक नाटकांना जिल्हा, राज्यस्तरावर अनेक बक्षिसं, पुरस्कार मिळाले होते. नाट्यलेखनाला नाट्यसंस्थांकडनं मागणी होतच होती. आत्तापर्यंत 51 नाटकं लिहून झाली होती. मी येऊन ठरवलं की आता कुठेतरी थांबलं पाहिजे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, लोकनाट्य, वगनाट्य, मुक्तनाट्य, तमाशाप्रधान नाटकं, विनोदी नाटकं, हे जे सगळे नाटकांचे प्रकार होते ते सगळे मी हाताळले होते. नाटकांची महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यात घोडदौड चालू होती. त्या काळात सीझनमध्ये प्रतिदिन शेकडो प्रयोग होत होते. नाटक लिहिणं मी स्वतःहून बंद केलं आणि कादंबरीकडे वळलो. डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्याशी विषयाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले, जगन्नाथराव, उपेक्षित विषयावर लिहा. तमासगीरांच्या कलेवर अनेकांनी लिहिलं. तुम्ही पडद्यामागच्या त्या कलाकारांचं वास्तव जीवन लिहा. कलाकारांचं पडद्यामागच्या वास्तव जीवनाचं मला ज्ञान नव्हतं, अभ्यास नव्हता. एका लोकनाट्य तमाशा मंडळाबरोबर 15 दिवस फिरलो, अनुभव लिहिला, कादंबरी लिहून काढली. ती घुंगरू ही कादंबरी पुण्यातल्या प्राजक्त प्रकाशननं प्रकाशित केली.
महाराष्ट्रातल्या रसिक वाचकांनी ती उचलून धरली आणि मग मात्र मला विश्रांतीची कोणी सवडच दिली नाही. एकापेक्षा एक कादंबऱ्या माझ्याकडनं लिहून झाल्या. आज अनेक विषयांवर माझ्या 30हून अधिक कादंबऱ्या बाजारात आहेत. 8 प्रकाशकांकडनं माझ्या कादंबऱ्या प्रकाशित होत असतात. असं भाग्य फार थोड्या लेखकांच्या नशिबी आलेलं असावं. नाट्यलेखनापूर्वी मी सातत्यानं कथालेखन करत होतो. साप्ताहिकात, दैनिकांच्या रविवारच्या अंकातून कथा प्रकाशित होत होत्या. कथेला जागा ती किती मिळणार? मिळालेल्या जागेत लघुकथा लिहायला लागायची. थोडक्या शब्दात कथा तर सांगून झाली पाहिजे. मी अति लघुकथा लिहायला लागलो. जवळपास घडलेली, ऐकलेली, वाचलेली घटना आणि वाचकांशी संवाद साधता साधता हळूच चिमटा काढून विचार करायला लावणाऱ्या कथा मी लिहित राहिलो. माझ्या या कथा अनेकांना सत्यकथा वाटल्या. काहींनी कथेतल्या व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत किती कथा लिहिल्या असतील मी? तर जवळजवळ 1000च्या आसपास. त्यातल्या काही कथांचे स्वतंत्र कथासंग्रह काही प्रकाशकांनी प्रकाशित केलेले आहेत. ग्रामोद्धार, पुढारी, सकाळ, ऐक्य अशा दैनिकांच्या रविवारच्या अंकांसाठी आणि काही मासिक साप्ताहिकांसाठी मी कथालेखन केलं, आजही करतोय. मी एकटाकी आहे. बसलो की एकसारखा लिहित राहतो. एकाही शब्दात, ओळीत बदल नाही. नाटकाचं लेखन मी एका दिवसात पूर्ण केलं आहे. लिहावंसं वाटलं तर लिहितो. अस्वस्थ होतो, लिहिल्याशिवाय समाधान वाटत नाही, त्यावेळी लिहितो. काही वेळा लिहायला सुचत नाही, सुचलं तर लिहून होत नाही. अशा वेळी महिनोन महिने मी लिहित नाही. कथाबीज बळ धरतं तेव्हा लिहितो. अनेक कथाबीजांचं मूळ सत्य घटनेत असतं. माझ्या शैलीने त्याला उपमुळं, फांद्या, फुलं, पानं आणि फळंसुद्धा मी लावतो. माझ्या कथा, कादंबऱ्या, नाटकातली पात्रं, माणसं खरी वाटतात, त्याचं गुपित त्याच्यात आहे. मी माणसं वाचतो. त्यांचे स्वभाव, त्यांची बोलण्याची, वागण्याची, चालण्याची पद्धत मनात साठवून ठेवतो. त्यांची प्रवृत्ती जाणून घेतो. ही माणसं सत्यांश असलेल्या कथा, कादंबऱ्यात माझ्या पद्धतीनं वापरतो. अग्निपथ नाटकातली हुंडाबळीची कथा खरी आहे. त्या मुलीच्या घरात मला समजली आहे. बळी गेल्या विवाहितीने माझ्या डोळ्यात अक्षरशः ठाण मांडून ते नाटक लिहून घेतलं. चितेत जळालं चंदन नाटकातल्या नायिकेचंही तेच. बरेच दिवस मी काही लिहिलं नव्हतं. कथानक डोळ्यात शिजलं होतं, सारखं रटरटत होतं. मला लिहायला सवड मिळत नव्हती. एक रात्री ती माझ्या स्वप्नात आली. पुऱ्या नाटकाचे संवाद तिने मला सांगितले. मला आईनी सकाळी हलवून जागं केलं तेव्हा मी मुसमुसत होतो. माझी उशी अश्रूंनी ओली झाली होती. राजकीय कथा कादंबऱ्यातली पात्रं तर रोजच्या पाहण्यातली, अनुभवातली. त्यांच्याविषयी लिहिताना अडचण याचं काही कारणच नाही. एकदा मी दैनिक सकाळमध्ये एक बातमी वाचली. एका तरुण मुलीने बाबा आमट्यांकडनं प्रेरणा घेऊन आपलं उभं आयुष्य दुर्गम भागाच्या विकासासाठी अर्पण केलं, अशी ती बातमी. मी त्या 10-15 ओळीच्या बातमीवरून भूमिपुत्र नावाची मोठी कादंबरी लिहिली. दुर्गम भागातला पुत्र, त्यामुळे वर्णन करायला कुठेही शब्द कमी पडले नाहीत. वेदनांचे उच्छवास आपोआप बाहेर पडले. माझं गाव काटवली. तिथल्या माणसांच्या सावलीत माझ्या बालपणाचं गोकुळ झालं. ती माणसं, भूमिदासाचा लढा या कादंबरीत आली. कथानकाचं बीज इतरत्र आहे, पण महादेव पाटील मात्र सत्य आहे. त्यातली माणसं खरी आहेत. 1000हून अधिक कथा लिहिणं हा काही जोक नाही, पण माझे डोळे सतत उघडे असतात, मन जागा असतं. प्रतिभा साथ देते आणि चालता, बोलता, प्रवास करता, बसता, उठता कथा मिळत राहतात. माणसं वाचणं सोपं नसतं. तसं पाहायला गेलं तर उभं आयुष्य आपल्या बायकोबरोबर संसार करून आपलीच बायको आपल्याला नीट कळते का? जन्म दिलेली मुलं उमजतात का? पण मला मिळालेली नजर तिच्या पद्धतीने माणसं वाचते आणि मला कथाबीज देते. निसर्गाचं वरदान मला जन्माबरोबर मिळालं. दरीत माझं गाव, दोन्ही बाजूनी उंचच उंच डोंगर. पावसाळ्यात दुधाचे महापूर डोंगर कड्यावरनं उड्या घेतात. हिरवी भातशेती वाऱ्यावर डोले. पक्ष्यांची गाणी, फुलाकेळ्यांचे संवाद मला तिथे वाचायला मिळाले. पुढे पाचगणीत राहायला आलो. पाचगणी देशाचं पर्यटन स्थळ. 5 टेकड्या, 5 गण म्हणून पाचगणी. सृष्टीकर्त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावून जणू पाचगणीची निर्मिती केली आहे. आकाशाला डोक्यावर घेऊन मिरवणारे सिल्व्हर वृक्ष, वड पिंपळाचं किर्र जंगल, नाना रंगांची लक्षावधी सुवासाची फुलं. जगातल्या सगळ्या जाती धर्माची माणसं,
सारंच कसं नाविन्यपूर्ण. पाचगणीतली प्रत्येक सकाळ संध्याकाळ वेगळी असते. कधी गुलालाची पेरणी करत सूर्यनारायण येतो, तर कधी खट्याळ मुलासारखा ढगाआड दडून राहतो. आकाशीचा चंद्र तर भलताच खोडील, बाळसेदार, रोज नवे खेळ मांडून बसतो. पिंजलेल्या कापसात उड्या मारताना पाहणं आवरच. पाचगणीहून परिसरातलं सृष्टी सौंदर्य पाहण्याचं सौभाग्य इतरत्र कुठेच पाहायला मिळत नाही. मृगात पावसाची पेरणी करणारा ढग, गाणी गाणारा वारा, फुलांनी सजलेले डोंगरच डोंगर, सगळंच नेत्रदीपक. या निसर्गाने मला खूप काही दिलं. शब्द दिले, विचार दिले, कल्पना दिल्या, कथांकुर दिले. माझ्या कथा, कादंबऱ्या, एकांकिका, नाटकातल्या शब्दांना निसर्गाची ताकद आहे, ती यामुळे. मी कोण आहे सांगू? मी कोणीच नाही. आहे ती किमया निसर्गाची आणि अवतीभवतीच्या माणसांची. नानासाहेब कासुर्डे त्यापुढची निवडणूक हारले तरी त्यांचं स्वतंत्र कार्यक्षेत्र होतं, त्यांचं सामाजिक कार्य चालू होतं. नगरपालिकेत एखादं काम घेऊन लोक जेवढ्या अपेक्षेने जातात, तेवढ्याच अपेक्षेनं लोक त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येत होते. हनुमान मंडळ, शुभचिंतक मंडळ, ग्रामस्थ मंडळ, व्यायाम मंडळ यांच्या माध्यमातून ते सार्वजनिक सेवेत अग्रगण्य राहून काम करत होते. पतसंस्था स्थापन करून लोकांचा उद्योग व्यवसाय, शेतीला आर्थिक सहाय्य करण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात होती, तिला मूर्तरूप मिळालं. श्री घाटजाई पतसंस्था उभी राहिली. ते अध्यक्ष, मी सचिव. पतसंस्थेला प्रचंड साथ आणि विश्वास पाचगणीकरांनी दिला. मी मुख्याध्यापक झालो. नानासाहेबांचं सार्वजनिक कार्यातनं मला सहकार्य मिळत होतं, तर नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांच्या माध्यमातून नगरपरिषदेकडून शैक्षणिक कार्यासाठी सहकार्य मिळत होतं. मुख्याध्यापक झाल्यानं मला अधिक संधी मिळाली. माझ्या स्वप्नातली शाळा बनवण्याचा मी प्रयत्न सुरू केला. नगरपरिषद, पाचगणीतली इंग्रजी माध्यमांची शाळा यांच्या सहाय्यानं शाळेचं अंतर्बाह्य स्वरूपच बदलण्याचा संकल्प केला. महाराष्ट्रात प्राथमिक शाळेत कम्प्युटर लॅब पहिल्यांदा माझ्या शाळेत उभी राहिली. योगाचे वर्ग चालू झाले. नृत्य, भरतनाट्यम सुरू झालं. माझ्या शाळेतल्या मुली इंटरनेटवरून इतर राष्ट्रातल्या मुलींशी संपर्क साधायला लागल्या. इंग्रजी शिकवण्यासाठी स्पेशल शिक्षकांची नगरपालिका खर्चातून आणि वनस्थळीच्या माध्यमातून नेमणूक झाली. दुपारी 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट भोजन मिळायला लागलं. लाखो रुपयांच्या वस्तू शाळेत यायला लागल्या. शाळेतल्या एकाही मुलीला एकही वस्तू विकत घ्यायची गरज राहिली नाही. बूट, पायमोजे, ड्रेस, पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल, कंपॉस बॉक्स, रंगपेट्या सगळं काही देणगीच्या माध्यमातून मिळायला लागलं. मुकुंद माधव फाउंडेशनच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांबरोबर शालेय साहित्यांच्या, उदाहरणार्थ TV, कम्प्युटर, VCR अशा सुविधा मिळायला लागल्या. शाळेचं स्वरूप पालटलं. शिक्षकांनाही आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. त्यांनी विविध उपक्रम वर्गवार सुरू केले. शनिवारी पूर्ण दिवस, रविवारी जादा तास काही शिक्षकांनी सुरू केले. शाळेला नवचैतन्य आलं. शिक्षकांचा उत्साह शिगेला पोचला. गावात, भागात, जिल्ह्यात शाळेचं नाव झालं. शाळेला स्थापन होऊन 100 वर्ष झाली होती. स्कॉलरशिप परीक्षेत कधीही कोणी विद्यार्थी गुणवंत ठरला नव्हता. या काळात स्कॉलरशिपच नाही तर अनेक स्पर्धात विद्यार्थिनी जिल्हा स्तरापर्यंत यशवंत ठरू लागल्या. मी नंतर सेवानिवृत्त झालो. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या आत्मकथनाचा. आत्मकथनाचा पुढचा भाग उद्या ऐकूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.